नमस्कार, मी डॉक्टर पूजा चौरे शिंदे, अवधूत दातांचा दवाखाना खोडेमाळा नाशिक हे इथे आपलं क्लिनिक आहे। आज आपण जाणून घेऊया की घरगुती आपण दातांची काळजी कशी घेऊ शकतो आणि कशी घ्यायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला डेंटिस्टकडे जाण्याची गरज भासणार नाही आणि आपल्या दातांची काळजीही आपण व्यवस्थित घेऊ शकता। तर महत्त्वाची आणि पहिली टिप म्हणजे आपल्या दातांचा ब्रश आपण कंपल्सरी 2 वेळा ब्रश करणे गरजेचं आहे। जरी असं प्रत्येक जण सांगतो की मी ब्रश करतो, पण किती जण करतात हे त्यांनाच माहिती। तर सकाळी ब्रेकफास्टच्या आधी आणि संध्याकाळी जेवण केल्यानंतर ब्रश करणं कंपल्सरी आहे। ब्रश करणं हे त्यालाही प्रॉपर मेथड असते। तुम्ही फक्त ब्रश करताय, जोरात घासताय म्हणजे ब्रश करणं नव्हे। तर जर तुम्ही जोरात ब्रश करताय आणि असा जर ब्रश करताय जोरात घासून, तर तुमचे दात घासले जाणार आहेत। त्यामुळे ब्रश करण्याची पण मेथड असते। छोटे मुलांसाठी आपण असं राऊंड किंवा गोल ब्रश करू शकतो। असं आडवा ब्रश करायचा नाही, गोल ब्रश करायचा। आणि मोठ्यांसाठी आपण असं 45 डिग्री ठेवायचा ब्रश आणि खाली वरच्या दातांना आपण हिरडीवर 45 डिग्री ब्रश ठेवायचा आणि असं वरती ब्रश करणं गरजेचं आहे। जसं आपण बाहेरची साईड ब्रश करतो सेम आतल्या साईडनी ब्रश करणं तेवढंच गरजेचं असतं। कारण बाहेरून तुम्ही दिसतं ती साईड व्यवस्थित क्लीन करता, पण आतली साईड क्लीन होत नाही आणि मग हिरड्यातनं रक्त येणं आणि तिथे घाण अडकली जाते, त्यामुळे व्यवस्थित क्लीन नाही होत, दातांना कीड लागते, असे प्रॉब्लेम होतात। त्यामुळे ब्रशिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे। रात्री आपण झोपल्यानंतर आपल्या तोंडात लाळेचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे एक वेळेस सकाळचा ब्रश तुमचा मिस झाला तरी चालेल, पण संध्याकाळी ब्रश करणं फार गरजेचं असतं। कारण एकदा अन्न अडकलं तोंडामध्ये की मग कीड लागते म्हणून येतं डेंटल फ्लॉस, तोही फ्लॉस करणं तेवढंच गरजेचं असतं। बाहेरची साईड क्लीन करा, आतली साईड क्लीन करा, पण दोन्ही दातांच्या मधल्या गॅपमध्ये फ्लॉस करणं गरजेचं असतं। कारण इथेही जर अन्न अडकलं, दोन्ही दातांच्या मध्ये अन्न अडकत असेल आणि क्लीन नसेल होत, तर तिकडे 100% कीड लागते। आणि ती कीड अशी असते की आपल्याला दिसणार नाही। वरच्या दातांवरती कीड लागली, खालच्या दातांवरती कीड लागली, आपल्या लक्षात येतं, पण दोन्ही दातांच्या मध्ये कीड लागल्यावर लक्षात येत नाही। जेव्हा आपला दात दुखतो तेव्हाच आपली लक्षात येतं। त्यामुळे फ्लॉस करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे आपण आपल्या डेंटिस्टकडे व्हिजिट करण्याची गरज असते दर 6 महिन्याला। का? तर तुम्हाला लक्षात येईल आपला दात दुखायला लागला किंवा मोठी सूज आल्यावरच आपण डेंटिस्टकडे जातो। मग डेंटिस्ट आपल्याला काय करायला सांगतात? रूट कॅनल करा, कॅप बसवा। मग आपल्याला ही गोष्ट खर्चिक वाटते, अरे दातांचे डॉक्टर खूप महाग असतात, खूप महाग। दातांचे डॉक्टर महाग नसतात, तुम्ही जे इग्नोर करता, तुम्ही जे निग्लेक्ट करता गोष्टी त्या महाग पडतात। जर तुम्ही दर 6 महिन्यांना व्हिजिट केलं, 6 महिन्यांना पॉसिबल नसेल वर्षातनं एकदा व्हिजिट करा, सगळे दातांचं चेकअप करून द्या, कुठे कीड लागायला स्टार्ट झाली आहे, कुठे काही प्रॉब्लेम आहे का। जर तुम्ही इनिशियल स्टेजला म्हणजे प्रॉब्लेम सुरू होण्याआधीच किंवा जस्ट सुरू झाला आहे आणि लगेच डेंटिस्टकडे गेले, त्याचे उपचार करून घेतले, तर तुम्हालाही त्रास होणार नाही आणि खर्चही कमी लागणार आहे। तो मुद्दा एक महत्त्वाचा आहे। आणि आजकाल बाजारामध्ये वॉटर फ्लॉस पण असतात, म्हणजे जसं आपलं एकदम फोर्सने स्पीडने वॉटर दोन्ही दातांच्या मध्ये जातं आणि ते क्लीन करतं। अजून एक मुद्दा मला ॲड करायला वाटतो की तुम्ही आपला ब्रश आहे ना तो 2 ते 3 महिन्याला चेंज करायला पाहिजे। मी असे अनेक पेशंट बघितले ज्यांचा ब्रश एकदम असा फ्लॉवरसारखा झाला आहे, अशाने तुमचे दात क्लीन होत नाहीत। ब्रश प्रॉपरच पाहिजे। आणि ब्रश कोणता वापरायचा? तर सॉफ्ट, कुठलीही कंपनी चालेल, पण हार्ड ब्रश वापरायचा नाही, मला सॉफ्टच ब्रश वापरायचा आहे। टूथपेस्टचं पण असं स्पेसिफिक काय नाही, इन केस तुम्हाला सेन्सिटिव्हिटी वाटते किंवा हिरड्यातून रक्त वगैरे येण्याचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला डेंटिस्ट प्रिस्क्राईब करेल ती टूथपेस्ट वापरा। पण नॉर्मली तुम्ही कुठलीही टूथपेस्ट वापरू शकता, कुठल्याही कंपनीची, त्याला काही प्रॉब्लेम नाही। पण टूथब्रश हा सॉफ्टच वापरा, जेणेकरून आपले दात व्यवस्थित क्लीन होतील। आणि दर 6 महिन्यांनी एकदा डॉक्टरांकडे व्हिजिट द्या। आपल्या दातांची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे। आत्ता आपल्याकडे दात आहे तेव्हा आपल्याला काही वाटत नाही, पण जेव्हा आपल्याकडे दात नसतात तेव्हा आपल्याला दातांचं महत्त्व कळतं। ही वेळ आपल्यावर यायला नको, म्हणून आजच डॉक्टरांना व्हिजिट करा। 6 महिन्यातून एकदा चेकअप ठेवा, व्यवस्थित सकाळ संध्याकाळ ब्रश करा, फ्लॉस करा, हॅपी राहा।